हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 21वा आणि 22वा हप्ता म्हणजेच मार्च आणि एप्रिलचा हप्ता महाराष्ट्रामध्ये अनेक बहिणींना भेटलेला आहे आणि अजूनही महाराष्ट्रातील अनेक बहिणींना जो 21वा आणि 22वा हप्ता आहे तो वितरण झालेला नाही आहे. मग आता वितरण त्या बहिणींना होणार आहे का? सोबतच ज्या बहिणींना आता हप्ता भेटणार नाहीये याच्या मागचे कारण काय आहेत? वितरण किती दिवस चालू राहणार आहे? सगळ्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, आज आहे 18 मे म्हणजे सोमवार. आज वितरण सुरू राहणार का? सोबतच ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटलेले नाही त्या बहिणींना पैसे भेटणार का? एक आनंदाची बातमी सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही डाऊट असतील, ज्या कारणांमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, वितरण आज सुरू राहणार का? वितरण आज सुरू राहणार का? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, यस. आजही वितरण सुरू राहणार आहे. हो, आजही वितरण सुरू राहणार आहे. आनंदाची बातमी मी तुम्हाला दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आजही वितरण सुरू राहणार आहे. आजही वितरण सुरू राहणार आहे. ही खुशखबर, आनंदाची बातमी आणि गुड न्यूज. बघा लाडक्या बहिणींनो, आज उद्या या 2 दिवसांमध्ये जो 21वा हप्ता आणि 22वा हप्ता आहे याचे वितरण सुरू राहणार म्हणजे राहणार 18 आणि 19 तारखेला. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी अजूनही कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे भेटलेले नाही आहे 21वा आणि 22वा हप्त्याचे, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा त्या ठिकाणी टाका. कारण लाडक्या बहिणींनो, आपल्याला इथून पुढची प्रोसिजर करायची आहे. मग आता लाडक्या बहिणींनो, ज्याही बहिणींना आतापर्यंत पैसे भेटलेले नाहीयेत, 21वा हप्ता आणि 22वा हप्ता भेटलेले नाहीयेत, या मागचे नेमकं कारण काय ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगतोय. पहिलं कारण आहे लाडक्या बहिणींनो, की ज्या बहिणींनी केवायसी केलेली नाही, केवायसी केलेली नाही, त्यांचा लाभ आता इथून पुढे त्यांना सुरळीत मिळणार नाही किंवा त्यांचा लाभ आता या ठिकाणी बंद झालेला आहे. हे तुम्हाला समजून घेणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. दुसरं रिझन आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई केवायसी केलेली, ई केवायसी केलेली, पण त्याला जे जर चुकली असेल तर तुम्ही त्याला काय नाही केलं, एडिटच केलं नाही. एडिटच केली नाही. तरी सुद्धा तुमचा लाभ त्या ठिकाणी काय झालेला आहे, बंद झाला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सरकारी नोकर आहात, नाही आहात, चुकीचे व्हिडिओ बघून तुम्ही ते होय, होयच्या जागी नाही, नाहीच्या जागी होय केलं आणि मग तुम्हाला एडिटचं जे 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला एडिट करण्याचं ऑप्शन उपलब्ध झालं होतं आणि तुम्ही ते एडिटच केलं नाही. अशा बहिणींचा या ठिकाणी लाभ बंद करण्यात आलेला आहे. तिसरं रिझन आहे लाडक्या बहिणींनो, तिसरं कारण आहे, की ज्या बहिणींनी ई केवायसी, ज्या बहिणींनी ई केवायसी काही कारणास्तव करण्यात आलीच नाही. म्हणजे अशाही काही बहिणी आहे, की त्यांनी ई केवायसी कडे पाठ फिरवली आणि आम्ही ई केवायसी करणारच नाही, कारण की आमचा लाभ बंद होऊ शकतो अशी भीती सुद्धा त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून त्यांचा लाभ सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलाय. अजून लाडक्या बहिणींनो, चौथं जे रिझन आहे, त्यामागे सांगण्यात येत आहे, की डीबीटी तुमचं काय आहे, ॲक्टिव्ह नाही. जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे किंवा ज्याला आपण आधार सेडिंग म्हणतो, ते तुमचं आधार आहे ना लाडक्या बहिणींनो, हे आधार सेडिंग तुमचं योग्य पद्धतीने नाही आहे. म्हणजे ते इनएक्टिव्ह झालेलं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमचं जे बँक अकाउंट आहे, तुमचं जे बँक अकाउंट आहे, हे सुद्धा काय आहे, या बँक अकाउंटची सुद्धा तुमची ई केवायसी अपडेट झालेली नाही. तुमची अपडेट झालेली नाही म्हणून सुद्धा तुमचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, 6वं रिझन आहे, तुमच्या घरात कोणीतरी शासकीय नोकर आहे. शासकीय नोकर आहे. तुमच्या घरामध्ये कोणीतरी काय शासकीय नोकर आहे, सरकारी कर्मचारी आहे, अशाही बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर 7वं रिझन समोर आलंय लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी नेहमी बँक अकाउंट काय करतात, जे बँक खाते आहेत हे काय करतात, वारंवार बदलण्याचा प्रयत्न करतात. लाडक्या बहिणीला जे अकाउंट संलग्न आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात. अशाही बहिणींचं या ठिकाणी काय झालेला लाभ बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, 8वं रिझन समोर आलेलं आहे, की जर तुम्ही तुमच्या जे वयाची मर्यादा आहे ना 21 ते 65, जर तुम्ही लाडक्या बहिणींनो 65 वर्ष पूर्ण केलेल्या ज्याही बहिणींनी, महिलांनी, आईंनी, ताईंनी, है ना, काकूंनी 65 वर्ष पूर्ण केलेले आहेत, अशाही बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. बंद करण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या लाडक्या बहिणींनो, तुमची ई केवायसी झाली, बरोबर? तुम्ही काय केलंय, तुमची ई केवायसी केलेली. पण तुम्हाला वाटलं की आता ई केवायसी झाली आणि आता आपल्याला आपण फोर व्हीलर कार घेऊ शकतो, फोर व्हीलर गाडी घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही काय घेतली, तुमची फोर व्हीलर गाडी घेतली, बरोबर, कार घेतली किंवा दुसरं काहीतरी फोर व्हीलर वस्तू घेतली तुमच्या घरी. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. तुम्ही ई केवायसी केल्यानंतरही जर तुमच्या घरात फोर व्हीलर आली असेल तरी तुमचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर 10वं कारण आहे लाडक्या बहिणींनो, जर तुमची ई केवायसी झाली आणि मग तुम्हाला वाटलं की नाही बाबा आता ही केवायसी झाली आहे, योग्य सक्सेसफुल केवायसी झालेली आहे, हिरव्या ह्याच्यात तुम्हाला दिसलं आणि नंतर तुम्ही काय केलंय, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी आयटीआर रिटर्न केलेला आहे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेला आहे, अशाही बहिणींचा लाभ या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे, बंद करण्यात आलेला आहे. तर लाडक्या बहिणीनो, तुमच्या फॅमिलीमध्ये असं कोण आहे या 10 कारणांमध्ये बसतं, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणीनो, तुम्हाला पैसे भेटले की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच
अजून लाडक्या बहिणीनो एक महत्वाची जे न्यूज आहे आपल्याकडे, की ज्याही बहिणींचं जे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, या बहिणींचाही लाभ बंद करण्यात आलेला आहे. आणि हे सगळे आहे ना, आपली लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला हे सगळे काय दिसतात तुम्हाला अपात्रतेचे कारण दिसतात. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न त्यांनी फाईल केलेला आहे. सोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहेत, अशाही लोकांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. सादर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत घेणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1500 लाभ घेत असेल, त्यांचाही लाभ बंद करण्यात आलेला आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आणि माजी आमदार, खासदार आहे, अशाही बहिणींचा लाभ बंद करण्यात आलाय. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशनमध्ये अध्यक्ष, संचालक, उपाध्यक्ष, सदस्य आहेत, यांचाही लाभ बंद करण्यात आलाय. आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, फक्त ट्रॅक्टर सोडून, मग ते तुम्ही वाहतूक घ्या की काही घ्या, तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या कारणांमध्ये येत असाल, तर तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. पण ज्याही बहिणी आता या कारणांमध्ये नाहीये, ज्या पात्र बहिणी आहेत, ज्यांचा लाभ सरकारने बंद केलेला आहे, त्यांना अजूनही लाभ वितरित सुरू राहणार आहे. आज आणि उद्याला म्हणजे 18 आणि 19 तारखेला तो लाभ तुम्हाला भेटणार आहे. ही आनंदाची बातमी दिली. आणि एक जी आहे, ज्या बहिणींचा आता लाभ भेटलेला नाही, ज्या कारणांमध्ये जर असाल तुम्ही, तर तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. ज्या बहिणींना पैसे भेटले नाही, त्यांनी नाव आपलं कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण काही करण्याचा प्रयत्न करू. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.